नमस्कार. रात्री जेवण झाल्यावर मुलीला विचारलं सकाळी डब्याला कोणती भाजी देऊ, तर तिने मोबाईलमध्ये एक रेसिपी दाखवली आणि म्हणली ही भाजी दे. तर तीच भाजी तुमच्याबरोबर शेअर करते. कशी बनवली ते सांगते. माझ्या पद्धतीने एक छोटा बदल केला आहे. त्यासाठी पॅनमध्ये आपण बटर घालायचं आहे आणि थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे, म्हणजे बटर जळत नाही. आता एक छोटा चमचा भरून जिरं घालायचं. जिरं फुललं की त्याच्यानंतर 1 ते 2 कांदे अगदी बारीक चिरून घालायचे. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर एक छोटा चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या. हे सुद्धा परतून घ्यायचं, म्हणजे कच्चेपणा निघून जातो. ही भाजी तुम्ही सकाळी डब्याला किंवा अचानक पाहुणे आले ना तेव्हा सुद्धा बनवू शकता. अगदी झटपट तयार होते. आता 1 चमचा बेसन घातलं आणि बेसन थोडंसं आपल्याला नाही का लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि 1 ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली, तीसुद्धा घालायची. ह्याच्याबरोबर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे काय होतं की टोमॅटो लवकर मऊ होतो आणि चांगला शिजतो. आता टोमॅटो आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. थोडासा स्मॅश करून घ्यायचा. त्यानंतर मसाले घालायचे. तर मसाल्यांमध्ये हळद घालायची, लाल तिखट, पनीर मसाला, गरम मसाला पावडर, काळी मिरी पूड आणि धणे पावडर घालायची. आपल्या चवीप्रमाणे सर्व मसाले घालायचे आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 2 मिनटं झाकण लावून शिजवून घ्यायचं, म्हणजे बेसन त्यातलं छान शिजतं. आता 50 ग्रॅम किसलेलं पनीर घालायचं आणि 50 ग्रॅम पनीर आपण हाताने कुस्करून घालायचं, म्हणजे याचे थोडे थोडे छोटे छोटे चंक्स राहतात आणि ते खायला चांगले लागतात. तर हे घातल्यानंतर आपण परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तर आता भाजी कोरडी झाली आहे आपण पनीर घातल्यानंतर. आता एक छोटा चमचाभर कसुरी मेथी अशी हातावर चुरून घालायची. ही घरीच बनवलेली कसुरी मेथी आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची. आता भाजी थोडी घट्ट झाली आहे, त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी घातलं आणि झाकण लावून परत एकदा एक वाफ त्याला काढून घ्यायची आहे. मस्त आपली पनीर भुर्जी तयार आहे. अगदी झटपट तयार होते. नेहमीच्या पनीर भुर्जीपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्याबरोबर हा पराठासुद्धा केला आहे. तर या पराठ्यासोबत ही भाजी खाऊन बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मालाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता काही महत्त्वाच्या टिप्स सांगते की पनीर भुर्जी जर तुम्ही एका डब्यामध्ये खात असाल ना, तर थोडीशी ती अशी ग्रेव्ही करायची आणि ग्रेव्ही करण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी घाला, म्हणजे काय होतं ती छान अशी थोडीशी लिक्विडी राहते. आणि त्यानंतर तुम्ही घरी जर खात असाल ही भाजी तर त्याच्यामध्ये तुपाची फोडणी करा बटरऐवजी. आणि यामध्ये शेवटी तुम्ही फ्रेश क्रीमचा वापरही करू शकता. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.